तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। गंगापूर धरणातून 6000 क्युसेक एवढा वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येत असल्याने गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे। गोदावरी नदीची पूरसदृश परिस्थिती कायम आहे। आज गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने रामकुंडक परिसरात असलेले अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याखाली गेलेले आहेत। तसेच 2 तोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी पाहायला मिळतं आहे। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। गोदावरी नदीच्या पुरामध्ये उडी मारून स्टंटबाजी करतानाचे मुलं। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। आत्माराम महाराज कुमटेकर यांचा विवाह सोहळा झाला दिंडी काढून संपन्न। आपण दररोज पाहत असतो, आपणास काही ना काही नवीन पाहायला मिळत असतं। लग्न सोहळा म्हटलं की अनेक जण आपल्या परीने लग्न सोहळा साजरा करत असतात। कोणी डीजे तर कोणी बाजा तर कोणी ताशा तर कोणी हलगीच्या सुरावर वरात नाचत नाचत लग्न मंडपात जात असते। पण सांप्रदायिक व्यक्तींचं लग्न म्हटलं की आगळी वेगळी मिरवणूक पाहायला मिळते। ज्या नाचणाऱ्या कमी आणि भजनाच्या स्वरात ज्ञानोबा माऊलीचा गजर करत दिंडीची मिरवणूक काढून सगळ्याच वारकऱ्यांना आवडणारा उपक्रम राबवण्यात आला। ही गोष्ट आहे उदगीर तालुक्यातील कुमठा गावातील युवा कीर्तनकार आत्माराम महाराज कुमटेकर यांच्या लग्न सोहळ्याची। आत्माराम महाराज कुमटेकर हे भानुदास काका कुमटेकर यांचे नातू आहेत, जे की आपल्या जीवनात वारकरी संप्रदायाची धुरा संसाराकडे तुळशीपत्र ठेवून ज्यांनी वारकरी संप्रदाय कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणापर्यंत जाऊन आपला परमार्थ वाढवण्यासाठी प्रयत्न केला, असे भानुदास काका कुमटेकर यांचे नातू आत्माराम महाराज कुमटेकर यांचा लग्न सोहळा दिंडीच्या स्वरूपात भजन करत टाळ मृदंग विनाच्या स्वरात संपन्न करण्यात आला आणि त्याच लग्नाची सध्या चर्चा ऐकायला मिळाली आहे। BBS न्यूज नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। गोविंदनगर येथील झाड कटिंग करून रस्त्यावर फेकले। नवकार हॉस्पिटलचे ग्राउंडमध्ये गोविंदनगर येथील नागरिकांना वारंवार शाळेला
झाड उचललं नाही, त्यामुळे संबंधित कचरा गर्जना फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मोटकरी नागरिकांनी शाळेच्या गेटवर आणून फेकला। शाळेमधील लहान लहान मुले येतात। पाचोळा कुजल्यामुळे येथे डास, मच्छर आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। नाशिक महानगरपालिकेचे वृक्ष विभागाचे नाकर्तेपणामुळे घनकचरा विभागाने पालापाचोळा उचलणारं वाहन कुठे आहेत आणि नाशिक शहरातील सर्वच विभागांमध्ये हीच परिस्थिती आहे। BBS न्यूज कनेरवाडी येथील कार्यालयासमोर सुद्धा आंब्याचं झाडाचं वृक्षाचं कटिंग करून महत्त्वाच्या झाडाची लोणके वाहून नेतात आणि पालापाचोळा मात्र तिथे सडत असतो। संपूर्ण शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। नाशिक महानगरपालिकेचे घनकचरा विभाग फक्त कोटी रुपयांची बिलं काढण्यात व्यस्त आहे का? पालापाचोळा कोणी आयुक्तांनी उचलायचा का? जर तसा करार झाला असेल तर आयुक्त महोदय आणि त्वरित याची उचलमागणी करावी, अन्यथा रस्त्यावर येऊन पालापाचोळा गोळा करावा। विभागामध्ये घंटागाडी दरमहा लाखो रुपयांचे बिलं काढतात। काही विभागातील घंटागाड्यांचं तर RTOला रजिस्ट्रेशन नाही, इन्शुरन्स नाही, मदत पाहिजे असल्यास तर ते चालले चालतात आणि त्यामुळे मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी याकडे गांभीर्यानं बघितलं नाही तर महापालिकेवर आंदोलन केलं जाईल आणि यांचा रस्ता रोको केला जाईल, अशा गंभीर इशारा गोविंदनगरवासी काणेरीवाडी, पंचवटी, नाशिक रोड, सातपूर येथील नागरिकांनी BBSशी बोलताना सांगितलेलं आहे। संबंधित शाळा न्यू वेअर स्कूल, गोविंदनगर आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तसेच घनकचरा विभागाचे संचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरचा प्रकार काय आहे हे जाणून घेणं आहे। BBS न्यूज चॅनेलचे संचालक भरत गोसावी यांनी सविस्तरपणे ही माहिती घेतली आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंदनगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 मुंबई महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी नगर विकास विभागाने 23 जून 2025 रोजी प्रभाग रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले। नगर विकास खात्याकडून प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केलेला आहे। आज 23 जून रोजी या संदर्भात शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। आजच्या आदेशानुसार विविध तारखेनुसार विविध टप्प्यांमध्ये प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत या प्रक्रियेत कोणत्याही सवलती किंवा विलंबाला परवानगी नसेल असे स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे आत्ता मुंबई महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील हे स्पष्ट झालेलं आहे। नगर विकास खात्यानं जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व महापालिका, नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे। या आदेशानुसार आता महापालिकांच्या निवडणूकपूर्व तयारीला गती मिळणार आहे। नगरपालिकांमध्ये प्रभाग रचना, आरक्षण तसेच जनसुनावणी संबंधीच्या प्रक्रिया सुरू होणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार ही प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आले। विशेष म्हणजे प्रभाग रचना निश्चित करताना लोकसंख्येची घनता, भौगोलिक रचना आणि आरक्षण यासारख्या घटकांचा विचार केला जाणार आहे। प्रभाग रचना निश्चितीसाठी सुधारित वेळापत्रक प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करणे 25 ते 31 जुलै 2025, प्रारूप प्रस्ताव सादर करणे 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025, प्रारूप रचना प्रसिद्ध करणे, हरकती मागवणे 22 ते 28 ऑगस्ट 2025, हरकतींवर सुनावणी 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025, अंतिम प्रभाग रचना सादर करणे 9 ते 15 सप्टेंबर 2025, प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगास सादर करणे 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025, निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना प्रसिद्ध करणे 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर। अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात योगेश्वर टॉवरची संरक्षण भिंत कोसळली. संरक्षण भिंत कोसळल्याने 12 दुचाकी आणि 2 चारचाकी गाड्यांचं नुकसान. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या कामात खडी रेतीचा भार संरक्षण भिंतीवर आल्यामुळे संरक्षण भिंत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आजोबा नातीची भेट. बीड शहरात रंगला संत मुक्ताई आणि गोविंदपंतांच्या पालखीचा भेट सोहळा. आदिशक्ती संत मुक्ताई आणि गोविंदपंत यांच्या पालखीची आज बीड शहरात भेट झाली. आजोबा नातीची भेट होताना वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष केला. यावेळी बीड शहरातील मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. तसेच मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी आणि गोविंदपंत समाधीचे विश्वस्त उपस्थित होते. गोविंदपंत मुक्ताईचे आजोबा आहेत. त्यांची बीड शहरामध्ये समाधी आहे. पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणारी मुक्ताईची पालखी 2 दिवस बीड शहरात आजोबांकडे विसावली होती. आज बीड शहरातून ही पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना झाली आहे. आज बीड शहरातून गोविंदाची पालखी देखील पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते आहे. आजोबा नातीच्या भेटीसंदर्भात मुक्ताई दिंडीचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी माहिती दिली आहे. एक भावनिक क्षण आहे, सगळ्यांनी डोळ्यात साठवावा. ज्या कालखंडामध्ये सगळी परिस्थिती प्रतिकूल असताना या सगळ्या मंडळींनी वारकरी संप्रदायाचा उद्धाराचा विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता जे काही प्रयत्न केले, पराकाष्ठा केली, खऱ्या अर्थाने संताचा जो अवतार आहे, जगाच्या उद्धारात तुमचा अवतार, जगदोद्धारालागी धरले अवतार किंवा जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, या खऱ्या अर्थाने संतोक्तीप्रमाणे या 4 भावंडांचा अवतार आहे. आणि जो अवतार ज्या वंशामध्ये झाला, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी, आणि अशा त्र्यंबक पंतांच्या वंशामध्ये पुढे गोविंदपंत आणि गोविंदपंत नंतर विठ्ठलपंत आणि त्यांच्या पोटी धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानदेव महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नाही, त्या 4ही भावंडांचा जन्म ज्यांच्या कुशीतनं झाला, ज्यांच्या पोटी झाला, ज्या वंशामध्ये झाला, असे गोविंदपंत, त्यांची समाधी इथच्या चंपावतीच्या तीरावर या नगरामध्ये असल्यामुळे, बिंदुसऱ्याच्या तीरावर असल्यामुळं एक आदिशक्ती मुक्ताईंचा पालखी सोहळा जेव्हा या शहरामध्ये येतो तेव्हा या गोविंदपंतांच्या समाधीचं दर्शन घेऊन आईसाहेबांच्या पादुका इथं आणून एक भावनिक क्षण, जे आजोबांच्या नातीचा भेटीचा प्रसंग आपण दरवर्षी साजरा करतो. आपण भाग्यवान आहोत की त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. आईसाहेबांना प्रार्थना करून अशाच प्रकारचा हा सोहळा याही पुढे आमच्या जीवनामध्ये सदोदित राहावा, त्याकरता दरवर्षी आम्हाला मुक्ताई इथं घेऊन यावं आणि दरवर्षी हा सोहळा आमच्याकडून करून घ्यावा अशी मुक्ताईला प्रार्थना करतो. कुंडली वरदा. पालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.
नाफेडच्या कांदा खरेदीला बाजारभावापेक्षा कमी दर. नाफेड NCCF बाजारात उतरून कांदा खरेदी करावी. भास्कर भगरे. नाफेडमार्फत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू झाली, मात्र नाफेडकडून जाहीर करण्यात आलेला भाव हा सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी असून यामुळे शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदीचा कोणताही फायदा होत नाही. याकरिता नाफेडने स्वतः बाजार समित्यांमध्ये उतरून कांदा खरेदी करावी अशी मागणी दिंडोरी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. दरम्यान या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री आणि कंझ्युमर अफेअर्स यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बाजारात उतरून कांदा खरेदी करू शकत नाही असे उत्तर खासदार भगरे यांना मिळाले. मात्र हे चुकीचे असल्याने पुढील काही दिवसात पुन्हा दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या वतीनं नाफेडने बाजारात कांदा खरेदी करावी ही मागणी करणार असल्याची माहिती भगरे यांनी दिली आहे. कांदा जवळजवळ खराब झाला. आता त्याच्यात पंचनाम्याचा विषय असा आलाय की अधिकारी म्हणतात की आम्ही फक्त शेतात असलेल्या कांद्याचे पंचनामे करू, मात्र चाळीतलाही कांदा सडलाय आणि जो खड्यावर साठवलेला त्याचे पंचनामे ते करत नाही. ज्यावेळेस अवकाळी पाऊस म्हणजे अजूनही चालू आहे, मे पासून सुरू झालेला पाऊस आज जून सुरू झालेला आहे तरी थांबलेला नाहीये. आणि मे महिना तसा जर बघितला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा काढण्याचा सीझन असतो आणि त्या सीझनमध्ये मग तो कांदा शेतात म्हणजे जमिनीत असेल किंवा जमिनीच्या वर काढलेला असेल किंवा साठवणूक केलेला असेल, शेवटी शेतकऱ्याचा तो कांदा आहे, शेतकऱ्याचं ते उत्पादन आहे आणि ते पावसामुळे भिजलंय. आणि पाठीमागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असेल, कलेक्टर असेल, या सगळ्यांना पत्र देऊन हीच मागणी केली होती की कांदा ज्या स्थितीमध्ये असेल, मग तो शेतात असेल, शेतामध्ये आतमध्ये असेल किंवा चाळीमध्ये म्हणणार नाही मी, परंतु शेतकऱ्यांकडे बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी शेतामध्ये त्याच्या पोळी घालून साठवून ठेवलेला होता. परंतु पाऊस एवढा प्रचंड झाला आणि त्यामुळे तो पोळ केलेला कांदा किंवा साठवणूक केलेला कांदा हा पूर्णपणे खराब झाला, नष्ट झाला. आणि अशा शेतमालाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. परंतु सरकार अजूनही त्याची दखल घेत नाही. परंतु पाठीमागे त्यांनी म्हणजे कृषी मंत्री बोलले होते की जो कांदा जमिनीच्या आत आहे त्याचा तर नाश झालाय, परंतु जो याच्यावरती आहे शेतामध्ये म्हणजे वाफ्यामध्ये आहे अशा शेतमालाचे पंचनामे करावे. परंतु जे पोळ घातलेले कांदे होते त्याचा काही पंचनामा मला झालेला दिसत नाही. तरी सरकारला माझी या निमित्ताने विनंती की कांदा शेताच्या बांधावर असो नाही तर शेतामध्ये असो, त्याचं नुकसान पावसाने मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि आपण पाठीमागे बघितलं की माल एका बाजूला कांद्याचा भाव खूप गडगडला, आज ठीक आहे उत्पादन हे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याकडचा जो कांदा आहे तो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागच्या काळात आला, बाजारभाव गडगडले, आज थोडेसे बाजारभाव वाढलेले. परंतु शेतकऱ्याचं वर्षाचं नुकसान उन्हाळ कांद्याच्या निमित्ताने पावसाने केलंय, तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. तो ईरान के नेताओं का जो जज्बा है वो काबिल तारीफ है. ट्रम्प ने कहा है कि सीज फायर हो गया है, वही ईरान कह रहा है कि ऐसा कोई समझौता नहीं हुआ है. तो ये तो बहुत बड़ी बात है ना. हमारे बारे में जब ट्रम्प ने कहा तो हम चुप बैठे, लेकिन ईरान चुप नहीं बैठा. यही एक राष्ट्र की आत्मा होती है जो जागती है, और हमारे राष्ट्र के ऊपर हमला होता है तो हम चुप नहीं बैठेंगे, ये विश्व को दिखाते हैं. हिंदी का मास्टर कहा गया है फडणवीस को आज के सामने. देखिए शक्ति ये सिर्फ महाराष्ट्र में होनी चाहिए, पूरे भारत में होनी चाहिए. आपकी तरीके समर्थन जरूरी है. देवेंद्र फडणवीस और यहाँ जो अपने आप को शिवसेना मानने वाले डुप्लीकेट लोग हैं, एकनाथ शिंदे जैसे, उसने नरेंद्र मोदी जी को यह सवाल पूछना चाहिए, जो हिंदी भाषा की जो हमारे स्कूलों में जबरदस्ती की जा रही है वो गुजरात में क्यों नहीं. मुंबई और महाराष्ट्र को हिंदी सिखाने की जरूरत नहीं है. यहाँ तो हिंदी का कारोबार चलता है मुंबई से, लखनऊ से ज्यादा मुंबई में चलता है, आपको मालूम होगा.
यहाँ सबसे बड़ी हिंदी फिल्म इंडस्ट्री यहाँ से शुरू होती है, संगीत यहाँ से शुरू होता है, हिंदी गाना यहाँ से शुरू होता है, हिंदी के बड़े बड़े अखबार मुंबई से निकालते हैं। तो हमको हिंदी सिखाने की जरूरत नहीं है, सख्ती करने की जरूरत नहीं है। गुजरात में जाइए, नरेंद्र मोदी और अमित शाह ने कहा है कि मैं गुजराती हूँ, हिंदी नहीं हूँ। यह अमित शाह की भाषा है। मैं गुजराती हूँ, हिंदी नहीं हूँ। हम लोग नहीं कहेंगे। हिंदी है वतन हमारा, हिंदुस्तान हमारा। ये कहने वाला ये महाराष्ट्र राष्ट्र के प्रति समर्पित है। किसी भाषा के प्रति हमारी नफरत नहीं है। हम हिंदी से प्यार करते हैं, करते रहेंगे। हम जब दिल्ली में जाते हैं, मुंबई से बाहर जाते हैं, तो पूरे व्यवहार हम हिंदी में करने की कोशिश करते हैं, चाहे नॉर्थ हो या वेस्ट हो। लेकिन दबाव की राजनीति आपकी जो है, वोट की राजनीति चल रही है। मुंबई महानगर पालिका चुनाव में आपको जो वोट चाहिए, इसलिए आप ये हिंदी भाषा का ये पॉलिटिक्स कर रहे हैं। गुजरात में करिए, गुजरात में। बघा, अजित पवार जिंकले याला काय फार मोठं महत्व मानण्याचं कारण नाही। सत्ता आहे, पैसा आहे, रात्रभर बँका उघड्या ठेवल्या। राज्याचे अर्थमंत्री 15 दिवस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून बारामतीत बसले। धाक, दहशत, पैसा याचा वापर राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री असलेले गृहस्थ 15-20 दिवस गावात जाऊन बसतात। या सगळं काही आलं ना। माळेगाव कारखान्याचं चेअरमन व्हायचं उपमुख्यमंत्र्यांना काय, आणि इथे शेतकऱ्यांच्या तोंडावर मारायला पैसा नाही आणि 500 कोटी रुपये घेऊन येईन म्हणतात कारखान्यासाठी। अशा प्रकारचे लोक या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। 500 कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहात? आपल्या खिशातले आहात आणणार आहात की नरेंद्र मोदींच्या खिशातले घेऊन येणार आहात? तेवढं कळवा। फडणवीस ने कहा है कि महायुति में कोई सीट ब्रेकर नहीं है, अगर कोई किसी के साथ जुड़ रहा है तो वो उनको प्लस पॉइंट उनकी बात है, उनकी बात है। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भिवंडीमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। बाजारपेठात अनेक दुकानात पाणी आहे, तर खाडीपार परिसरात घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। भाजी मार्केट, बाजारपेठ, खाडीपार, तीनबत्ती परिसरात पाणी साचलेलं आहे। कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।